नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. मी मानसी. तुम्हा सगळ्यांचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात एका रेसिपीपासून करूया. तर आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक नॉनव्हेज रेसिपी शेअर करते तुमच्याबरोबर. आम्ही लोक कोकणातले आहोत आणि कोकणातल्या लोकांना मच्छी म्हणजे खूप प्रिय असते. कोकणी लोक कोण बघत असतील माझं चॅनल तर त्यांना माहिती आहे की त्यांना जेवणामध्ये कोकणी लोकांना मच्छी किती प्रिय असते. तर आमच्या घरी मच्छीचे वेगवेगळे प्रकार नेहमीच केले जातात. तर इत्यादी मच्छीला लागणारा जो मसाला आहे ना तो मी करून घेते. जे की आपण चिकन मटण बनवताना जो नॉर्मल मसाला करतो कांदा खोबऱ्याचं वाटण, तसं मी आधी ते करून घेते. कांदा भाजून चांगला भाजला, त्याच्यामध्ये गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये किसलेलं खोबरं टाकते. आता हे मी सुकं खोबरं किसून घेतलं आहे, म्हणजे नाहीतर आम्ही विळीवर ओलं खोबरं किसून तसंही ते भाजून घेतं, त्याची टेस्ट छान लागते. ओल्या खोबऱ्याचं वाटण असताना त्याच्यामध्ये मच्छीचं बांगड्याचं कालवण म्हणजे कोलंबीचा रस्सा आणि अशा गोष्टी असतात ना, तेव्हा तो छान होतं. आणि इथे मला कालवाचं आमटी बनवायची. आता कालवा म्हणजे काय, तर समुद्राच्या बेटांवरती खडकं असतात आणि त्या खडकांना लागून ते एक प्रकार असतो, त्याला कालवं बोलतात. आता मला ते गुगलवर मी त्याचा फोटो करून अटॅच वगैरे इथे केला असता, पण ते कॉपीराईट वगैरे येतं म्हणून मी ते नाही करत आहे. बऱ्याच लोकांना माहितीही असेल की कालवा म्हणजे काय प्रकार आहे. तो शिंपल्यासारखे त्याच्यामध्ये मांस असतं, ते फोडायचं. खूप कठीण असतं, त्याच्यावरचं कवच असतं ते खूप कठीण असतं आणि ते फोडून मग त्याच्यामध्ये जे मांस असतं ना तर ते विकायला बाजारात असतात. आता कालवा हा जो प्रकार आहे ना तो ते जे विकतात ते लोक तिकडेच ते फोडून त्याचं कवच काढून वरचं सगळं ते आतलं मांस फक्त बाजारात विकायला घेऊन येतात. त्याच्यामुळे आपल्याला काय फोडायची वगैरे गरज पडत नाही. आता मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते तो काय प्रकार आहे. तर इकडे माझा मसाला भाजून झाला आहे व्यवस्थित आणि आता ह्याच कढईमध्ये मी फोडणी करणार आहे. म्हणजे वेगळं भांडी भरायची गरज नाही. आपल्याला जर कामं पटापट उरकायची असेल तर थोडा स्मार्टनेस गरजेचा असतो. तर त्याच कढईमध्ये मी आता ही फोडणी करून घेते. आमचा मालवणी मसाला आणि कांदा, बस एवढंच वापरणार आहे फोडणीला, बाकी काहीच नाही. कांदा टाकून घेते पहिलं कढईमध्ये आणि त्यानंतर लाल तिखट, मालवणी मसाला, ज्याच्यामध्ये सगळे गरम मसाले असतात. त्याच्यामुळे त्याची चवही फार उत्तम असते आणि त्याचा कलरही फार उत्तम असतो. तुम्हाला पुढे दाखवतेच मी. तर इकडे मी छान अशी फोडणी करून घेतली. मसाल्याचा कलर बघा किती छान आला आहे तो. आता आपल्याला जसं तिखट पाहिजे असेल ना तसं टाकायचं. आता मी 1 चमचा जरी मसाला टाकला ना हा छोटा, तरी पण त्याचं तिखट प्रमाण जास्त आहे, म्हणजे तिखट होतं ते जेवण. त्याच्यामुळे आम्ही जास्त तिखट खात नाही, म्हणजे माझी मुलांना जास्त तिखट चालत नाही. त्याच्यामुळे नॉर्मल तिखट आमच्या घरी असतं. खूप जास्त तिखट आणि खूप जास्त असं मळमळीत असं नाही खात. आता तुम्हाला हे दाखवते ना तर तेच आहे की कालवाचं मांस आहे. आता हे सेम शिंपल्यासारखं असतं, म्हणजे तुम्ही जेव्हा शिंपले करताना तेव्हा शिंपले बोलतात, काही तिसऱ्या बोलतात. तर त्याच्यामध्ये जे मांस असतं ना उकडवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मांस काढतो, तसं सेम तसंच असतं, फक्त याची टेस्ट थोडीशी वेगळी असते. आणि मला वाटतं शिंपल्यांपेक्षा ह्याची टेस्ट खूप छान असते. माझ्या स्वराला आणि मला हे प्रचंड आवडतं, आम्हाला दोघांना. आणि मला वाटतं महिन्यातून एकदा दोनदा तरी मी हे घेऊन येते आणि फार महागही नसतात. म्हणजे मला वाटतं हे मी साधारण 50 रुपयाचं वगैरे आणलं आहे आणि होऊन जातं आम्हाला दोघांना ते. कारण हर्ष तर माझा खात नाही आणि हर्षा पप्पानी खाल्लं तरी पण ते थोडंसं खातात, जास्त खात नाही. त्यांचं नॉनव्हेज खाण्याची क्वांटिटी कमी आहे. फक्त चिकन असेल तर ते जास्त प्रमाणात खातात. बाकीचं मच्छी वगैरे त्यांना जास्त आवडत नाही आणि खाल्लं तरी पण तो थोड्या प्रमाणात खातात. आता या फोडणीमध्ये मी कालवाची जी मांस होतं ते टाकून घेतलं आणि झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी ओतून हे असंच वाफेवर शिजवायला देणार आहे. आता जेव्हा फोडणी केली ना तेव्हा त्याच मसाल्यामध्ये ते टाकलं, वेगळं एक्स्ट्राचं पाणी नाही टाकलं. आता जेव्हा नेक्स्ट टाईम मी टाकेन ना तर हे वाफवून घेतल्यानंतरचं जे गरम पाणी आहे ना ते त्याच्यामध्ये टाकेन आणि मग आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ना ते टाकेन. किती छान मस्त कलर आला आहे बघा त्याला मसाल्याचा. आणि अगदी सोप्या पद्धतीने, फार काही तामझाम न करता, फक्त मोजके वस्तू वापरून छान होतात गोष्टी. आणि मला वाटतं आपल्याकडे काय आहे आणि काही नाही आहे, म्हणजे खूपच जेवण बनवताना खूप वेगळ्या प्रकारचे आपल्याकडे सामान पाहिजे असं काही नाही आहे. त्या गोष्टीमध्ये ॲडजस्ट करून जरी केलं ना तरी ते छान होतं. फक्त आपण करताना आपल्या मनातलं जे प्रेम आहे, आपल्या मनातली जी भावना आहे, आपल्या कुटुंबाप्रती आपण ही गोष्ट आनंदाने करतो आहे, त्यांना चांगलं खायला मिळावं म्हणून किंवा त्यांची आवड जपून, तर तो पदार्थ कसाही केला ना तरी तो फार टेस्टी होतो. आता मालवणी लोकांची स्पेशालिटी म्हणजे कोकम.
मच्छीमध्ये कोकम टाकतो. हे आमच्या घरचे कोकम आहेत आणि ह्यावर्षी आम्हाला पावसामुळे आणि लग्नामुळे कोकमं करायला भेटली नाही, त्याच्यामुळे माझ्याकडे जी गेल्या वर्षीची जुनी कोकमं आहेत ना, तर तीच मी पुरून इथे वापरते आहे सध्या. एका साईडला भाताचा मी कुकर लावून घेतला, जेणेकरून ही आमटी होता भातही होईल आणि नंतर मग गरम गरम मस्त जेवण करून घेऊ. आता बघा तुम्ही किती छान मस्त कलर आलेला त्याला, अशी तर्री आली आहे तेलाची आणि मसाल्याची वर. त्यानंतर मी त्याच्यामध्ये जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं तर ते टाकून घेतलं. आता आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे, पातळ हवी आहे की जाड हवी आहे, तर त्याप्रमाणे टाकायचं. खोबरं टाकल्यानंतर ना थोडंसं ते सफेद दिसतं, पण त्याच्यानंतर त्याला एखादी मस्त छान मोठी उकळी काढली ना की परत त्याचा कलर नॉर्मल होऊन जातो. आता मला जेवढं पाहिजे त्याचा जो रस्सा, तर जास्त थिक नाही मला करायचं आहे, कारण चपाती किंवा भाकरी असेल ना तर ते थोडंसं थिक केलं तर चालतं, पण भाताबरोबर खायचं असेल ना तर थोडंसं पातळ असेल ना तर त्याची मजा फार छान येते. तर मी जे काही होतं ना खोबरं मसाला वाटलेला सगळा तो त्याच्यामध्ये सगळा टाकला, गॅस मोठा केला आणि छान अशी एक मस्त रटरट अशी एक उकळी काढली आणि बघा किती छान पर त्याचा नॉर्मल कलर आला आहे. आता मोबाईलमध्ये तेवढासा तो दिसत नाही आहे लाल बुंदा असा, पण रिअलमध्ये लाल बुंदा कलर आणि थोडंसं जास्त स्पायसी झालेलं, तिखट झालेलं नॉर्मली. तर इथे माझं हे झालं आहे आमटी बनून आणि आता भातही होऊन जाईल. तर इथे मी जे आपलं वॉशिंग मशीनचं लिक्विड असतं ना तर ते भरून ठेवते, परत फिल करते. माझ्याकडे जी मशीन आहे ना तिला आता साधारण पुढच्या वर्षी 2026ला 10 वर्ष होतील. 2016ला मी ती मशीन घेतलेली आणि 9 वर्षामध्ये मला जराही मशीनचा काहीच खर्च आला नाही. पण मागे एप्रिलमध्ये थोडा मी कपडे त्याचे सुकत नव्हते, म्हणजे ड्राय होत नव्हते आणि नंतर मग थोडं मशीन चालायलाही बंद पडली. म्हणून मग मी रिपेअर केली आणि जेव्हा रिपेअर केली ना तेव्हा तो जो माणूस होता रिपेअरिंगवाला, तर तो बोलला की ताई तुम्ही पावडरऐवजी लिक्विड यूज करा, जेणेकरून तुमची मशीन अजून चालेल छान प्रकारे. तर मला वाटतं बऱ्यापैकी माझी मशीन चांगली चाललेली आहे. कपडे छान स्वच्छ धुतले जातात आणि हे जे लिक्विड आहे ना एरियलचं, तर ते टाकून जेव्हा आपण कपडे वॉश करतो ना तेव्हा कपड्यांना फार छान सुगंध येतो. वेगळं कम्फर्ट वगैरे टाकायची काही गरज पडत नाही. आणि आता एकदा मी ही बॉटल घेतल्यानंतर ना परत नेक्स्ट टाईम बॉटल नाही घेत, तर ते जे पॅकेट असतं ना 1 लिटरचं, तर तेच घेते आणि मग त्याच्याने परत बॉटल रिफिल करते. मला वाटतं एक साधारण 35-40 रुपये याच्यामध्ये आपले सेव्ह होऊन जातात. तर ना इथे मी तुम्हाला 2 असे फेस पॅक दाखवते, जे मुलतानी मातीपासून आपण घरच्या घरी तयार केले आहेत. आता मी स्विमिंगला जाते ना त्याच्यामुळे माझी बॉडी बऱ्यापैकी टॅन होते आणि झालीही आहे. तर मग मी काय करू शकते घरच्या घरी, तर मुलतानी मातीचे हे फेस पॅक करते आणि मग ते घरगुती आपलं जे काही उपाय असतात ना ते करायचे, जेणेकरून आपला टॅनही दूर होईल आणि आपले पैसेही वाचतील, कारण रोज आपल्याला फेशियल करायला पार्लरला जायला तर काही परवडणार नाही. तर इथे मुलतानी मातीमध्ये मी गुलाब पाणी टाकलं आहे आणि ते चेहऱ्याला लावून घ्यायचं, छान असं 10-15 मिनटं ठेवायचं आणि नंतर चेहरा वॉश करून घ्यायचा. खूप छान आणि मस्त असा रिझल्ट येतो. नक्की एकदा ट्राय करून बघा. त्यानंतर परत एकदा मुलतानी माती घेतली आहे, त्यामध्ये मी मध टाकणार आहे आणि अगदी चिमूटभर हळद टाकणार आहे आणि आपला ॲलोवेरा जेल. आता मी 2 प्रकारचे ॲलोवेरा जेल यूज करते, एक पतंजलीचं करते आणि एक मामाअर्थचं करते. तुमच्याकडे जे कुठचं असेल ना ते तुम्ही यूज करू शकता. ह्याची छान अशी पेस्ट करायची आणि तेही चेहऱ्याला लावून घ्यायचं आणि मस्त 10 मिनिटांनी चेहरा धुवून टाकायचा. ह्याचाही रिझल्ट फार चांगला येतो. मी स्वतः हे केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सांगते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये मच्छीची रेसिपी आणि माझी बरीच अशी बडबड तुम्ही इथपर्यंत ऐकली असेल, तर तुम्हा सगळ्यांचे खरंच खूप खूप आभार. इथपर्यंत जर माझा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंटही करा. बाय. उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह.